पिंपळगाव बसवंत शहरात गोदावरी ॲग्रो सेलचे उद्घाटन। परमपूज्य महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती। गेल्या अनेक वर्षापासून नाशिक शहरामध्ये तसेच राज्यात विविध ठिकाणी शेती उपयोगी असणारी फवारणीची उत्पादने व इतर अनेक उत्पादने या संदर्भात सेवा देणाऱ्या गोदावरी ॲग्रोचे नवीन शॉपचे उद्घाटन महामंडलेश्वर 1001 परमपूज्य शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते सोमवार दिनांक 6 फेब्रुवारीला पिंपळगाव शहरात करण्यात आले। पिंपळगाव शहरातील मुख्य रस्ता असणाऱ्या जुन्या आग्रा रोडला अक्षय ॲग्रोच्या शेजारी ही नवीन वास्तू प्रतीक नवले यांनी सुरू केली आहे। महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते यावेळी पूजन करून उपस्थित पैकी 11 लोकांना 11 उत्पादने वाटप करण्यात आली। तसेच या उपक्रमाला उपस्थित व्यावसायिकांना व नागरिकांना बाबाजींच्या हस्ते प्रसादाचे देखील वाटप करण्यात आले। नवले व भुसे परिवाराच्या वतीने यावेळी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला। गोदावरी ॲग्रोचे संस्थापक ज्ञानेश्वर बन्सीलाल भुसे यांनी 1984 ला नाशिकमध्ये गोदावरी ॲग्रो ही सुरू केली। आज संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिचे डीलर असून शेती संदर्भातील उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे। ज्ञानेश्वर भुसे यांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता त्यांचे चिरंजीव रोहित भुसे चांगल्या रीतीने सांभाळत असून नवनवे उत्पादन देण्याचा गोदावरी ॲग्रो प्रयत्न करत आहे। गोदावरी ॲग्रोच्या शुभारंभ प्रसंगी परिसरातील व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसवंत NH3 करिता प्रतिनिधी वैभव केणे, पिंपळगाव बसवंत। या शाखेची मुहूर्त भेट जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने व मार्गदर्शनाने 1998 साली मोहाडी येथे ठेवलेली होती व छोट्याशा उद्योगातून आपण आज जगातील नंबर 1 इटालियन ज्याची स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे नंबर 1 लाईफ टाईम वॉरंटीसह बनवलं आहे। लाईफ पंप भारतातले पहिले मेंटेनन्स फ्री फ्लोअर त्याचे स्पेअर आपण उपलब्ध करून दिलेले पूर्ण बनवले। भारतात कोणी असे बनवले नाही आतापर्यंत मेंटेनन्स फ्री आपण गोदावरी प्रॉडक्टने बनवलेले। फवारणी यंत्र आणि त्याचे स्पेअर डीलरसाठी ही भारतातली अशी एकमेव कंपनी आहे का त्यांनी लाईफ टाईम वॉरंटीचे स्पेअर उपलब्ध केले मोजलं हे कोणी केले नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.